हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स विथ एम के. तर आज आपण रिव्हिजन व्हिडिओ बघतो आहे, ज्याच्यामध्ये आपण युनिट 1 जो आहे तो कंप्लीट कवर करणार आहे. ऑल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. ओके, तर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, रिड्युसिबल टू एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन अँड देअर ॲप्लिकेशन्स. ओके, तर हे टॉपिक आहेत. ॲप्लिकेशनमध्ये 4 ॲप्लिकेशन्स आहेत: ऑर्थोगोनल, रेक्टिलिनियर, हीट फ्लो आणि LRRC सर्किट्स. ओके, तर या 4 ॲप्लिकेशन्सपैकी 3 ॲप्लिकेशन्सचे ऑलरेडी मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स मी टाकलेले, सो ते ॲप्लिकेशन्स मी इथं स्किप करणार आहे. फक्त ऑर्थोगोनलपर्यंतच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सो सगळ्यात पहिले कुठलाही प्रॉब्लेम जेव्हा तुमच्या समोर येईल त्यावेळी दे विल आस्क यू सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन. ओके, सो तुम्हाला ते सांगणार नाही आहेत की तो एक्झॅक्टचा आहे, नॉन एक्झॅक्टचा आहे का तो लिनियरचा आहे. तुम्हाला आयडेंटिफाय करायचं. ठीक आहे, तर सॉल्व dy बाय dx. राईट डाऊन फर्स्ट क्वेश्चन. सॉल्व dy बाय dx इज इक्वल टू 1 प्लस वाय स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर वाय डिवायडेड बाय 1 मायनस 2xy मायनस x क्यूब. आता ओळखायचं कसं की हा एक्झॅक्टने सॉल्व करायचा आहे का लिनियरने सॉल्व करायचा आहे. तर हे बघा, लिनियरमध्ये 2च टाईप्स आहेत. ओके, लिनियरमध्ये एक तर dy बाय dx प्लस p ऑफ x इंटू वाय इज इक्वल टू q ऑफ x, हा एक टाईप आहे. आणि दुसरा टाईप आहे dx बाय dy p ऑफ y इंटू x इज इक्वल टू q ऑफ y. तर हे जर 2 डिफरन्शियल इक्वेशन्स तुम्ही व्यवस्थित बघितले तर यामध्ये this is linear in, okay, wait a minute, this is dy by dx. Okay, so this is linear in y, this one is linear in y and this one is linear in x. तर हे 2 डिफरन्शियल इक्वेशन जर तुम्ही बघितले तर लक्षात येईल की याच्यामध्ये y फक्त एकदाच आलेला आहे. dy जर सोडून दिला तर y फक्त एकदाच आला आहे, याच्यामध्ये x फक्त एकदाच आला आहे. तर तुमचं टार्गेट काय आहे, तुम्ही आयडेंटिफाय कसं करणार की तो लिनियरचा प्रॉब्लेम आहे का तो एक्झॅक्टचा प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला हे ऑब्झर्व करायचं आहे की वेदर द व्हेरिएबल गिवन वन्स ऑर वी हॅव मोर फंक्शन्स ऑफ दॅट व्हेरिएबल, हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं. इथं फक्त y एकदाच आला आहे आणि इथं x एकदाच आलेलं आहे. याचा अर्थ जर एखादं व्हेरिएबल एकदाच आलं पूर्ण डिफरन्शियल इक्वेशनमध्ये तर तुम्ही त्याला लिनियरला कन्वर्ट करू शकता, बरोबर. मग इथं ऑब्झर्व करा, एक्स आणि वाय एकदा आलेले आहेत का या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये? नाही आलेले, बरोबर. वाय स्क्वेअर आहे, खाली परत 2xy आहे, सिमिलरली 3x स्क्वेअर वाय आहे. सो इथं मिक्सचर आहे, म्हणजे नक्कीच हा एक्झॅक्टने किंवा नॉन एक्झॅक्टने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. तर नॉन एक्झॅक्टच्या आधी आपण एक्झॅक्टनेस चेक करतो बाय युझिंग द नेसेसरी सफिशियंट कंडिशन. सो व्हॉट इज द कंडिशन? पहिल्यांदा आपल्याला याला mdx प्लस ndy इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायला लागेल. सो लेट अस कन्वर्ट इट. dy बाय dx इज इक्वल टू 1 प्लस वाय स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर वाय डिवायडेड बाय 1 मायनस 2xy मायनस x क्यूब. टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन, dy मल्टिप्लाइड बाय, ओके, 1 मायनस 2xy minus x cube multiplied by dy is equal to 1 plus y square plus 3x square y multiplied by dx. Okay, so 1 minus, shifting this 1 minus 2xy minus x cube dy on right hand side, you will get 1 plus y square plus 3x square y dx minus 1 minus 2xy minus x cube dy is equal to 0. Now mdx plus ndy असतो, म्हणजे मधलं साईन जे ते प्लस पाहिजे, म्हणून या मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. यू विल गेट 1 प्लस वाय स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर वाय dx प्लस मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर -1 प्लस 2xy प्लस x क्यूब dy is equal to 0. So what is your m? Comparing which
m dx plus n dy is equal to 0. So what is your m? M is equal to 1 plus y square plus 3x square y, and n is equal to minus 1 plus 2xy plus x cube. ओके, सो आपण नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन काय आहे तर डेल एम बाय डेल वाय, म्हणजे एमचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय आणि एनचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, हे दोघं सेम यायला पाहिजे. जर हे दोघं सेम आले तर तो एक्झॅक्ट होतो, बरोबर. सो 1चं डेरिव्हेटिव्ह 0, वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय 2y आणि 3x स्क्वेअर वायचं डेरिव्हेटिव्ह प्लस 3x स्क्वेअर, कारण आता एक्स पण कॉन्स्टंट झाला कारण आपण विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करतोय पार्शियली, बरोबर. सिमिलरली व्हॉट अबाउट द पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एन विथ रिस्पेक्ट टू एक्स? -1चं डेरिव्हेटिव्ह 0, 2xyचं डेरिव्हेटिव्ह 2y ॲज वी आर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण वाय कॉन्स्टंट झाला. सिमिलरली एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, आर दे इक्वल? येस, both of them are okay. Both of them are equal. So del m by del y is equal to del n by del x. Okay, which implies that given differential equation is exact. Given differential equation is exact, hence the general solution of given differential equation is integration m dx keeping y constant, okay, plus x free terms in n integrate with respect to y is equal to c. This is your general solution, okay. So write down your m. What is your m? It is, this is your m, okay, 1 plus y square plus 3x square y. So 1 plus y square plus 3x square y integrate with respect to x keeping y constant, okay, plus x फ्री टर्म्स. आता टर्म्स म्हणजे काय? ज्या ॲडिशन सबट्रॅक्शनने सेपरेट केलेल्या गोष्टी असतात त्याला टर्म्स म्हणायचं. तर एनमध्ये टोटल किती टर्म्स आहेत? 3 टर्म्स आहेत. त्या 3 मधल्या तुम्हाला अशा टर्म्स उचलायच्या ज्याच्यामध्ये एक्स नाही आहे. एक्स फ्रीचा अर्थ काय झाला? एक्स नको आहे, बरोबर. तर एक्स नाही अशी फक्त एकच टर्म आहे, ती म्हणजे ही -1, बरोबर. म्हणून आपण काय करणार आहे, फक्त -1 घेणार इथं आणि त्याला इंटिग्रेट करणार विथ रिस्पेक्ट टू वाय. ही टर्म आणि ही टर्म का नाही घेतली आपण? कारण त्याच्यामध्ये एक्स आहे, बरोबर, आणि आपल्याला एक्स फ्री टर्म्स हव्यात. इज इक्वल टू सी. सो इंटिग्रेटिंग दिस 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स यू विल गेट एक्स प्लस वाय स्क्वेअर इज कॉन्स्टंट बिकॉज वाय इज कॉन्स्टंट. सो कॉन्स्टंट असेल इंटिग्रेशनमध्ये तर कॉन्स्टंट इंटू एक्स असं मिळतं आपल्याला, बरोबर. म्हणजे वाय स्क्वेअर इंटू एक्स प्लस अगेन 3y बोथ आर कॉन्स्टंट, 3 and y. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येईल? एक्स रेज टू 2 + 1 डिवायडेड बाय 2 + 1. यूज द फॉर्म्युला ऑफ एक्स रेज टू n, ओके. मायनस वाय ॲज वी आर इंटिग्रेटिंग दिस -1 विथ रिस्पेक्ट टू वाय इज इक्वल टू सी. सो एक्स प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस 3x³ y डिवायडेड बाय 3 मायनस वाय इज इक्वल टू सी. 3 कॅन्सल होईल. सो एक्स प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस x³ y मायनस वाय इज इक्वल टू सी. दिस इज युअर जनरल सोल्युशन, ओके. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इज क्वेश्चन नंबर 2. सॉल्व. आपण थोडे मिक्स्ड एक्झाम्पल्स बघणार आहे आज. मिक्स्ड का बघतोय आपण? तुम्हाला आयडेंटिफाय करता यावं की काय यूज करायचं आहे, ओके. म्हणून आपण मिक्स्ड एक्झाम्पल्स बघणार आहे.
तर एक एक्झाम्पल घ्या, cos x इंटू dy बाय dx प्लस y इज इक्वल टू साइन एक्स. ठीक आहे. आता हे जे एक्झाम्पल आहे यामध्ये ओके, या एक्झाम्पलमध्ये काय यूज करायचं, फक्त सॉल्व म्हटलेलं आहे त्यांनी. सो फक्त सॉल्व म्हणलेलं असेल तर तुम्हाला आधी आयडेंटिफाय करावं लागेल की लिनियर वापरायचं आहे का एक्झॅक्ट वापरायचं आहे. तर इथं बघा, जी ट्रिक मी तुम्हाला सांगितली की एक व्हेरिएबल कुठला तरी एकदाच यायला पाहिजे फंक्शनमध्ये. जर तो एकदाच आलेला असेल तर समजून जायचं की तुम्ही त्याला लिनियरमध्ये कन्वर्ट करू शकता. मग कोण एकदाच आलेला आहे, वाय एकदाच आलेला आहे, बरोबर. ओके, वेट अ मिनिट. सो वाय एकदाच आलेला आहे म्हणजे तुम्ही याला लिनियर इन वाय मध्ये कन्वर्ट करू शकता. तर लिनियर इन वायचा स्टँडर्ड फॉर्मॅट काय आहे, dy बाय dx प्लस पी ऑफ एक्स इंटू वाय इज इक्वल टू क्यू ऑफ एक्स. म्हणजे dy बाय dxचा जो एक्स्ट्रा कोइफिशियंट आहे इथं कॉस एक्स, त्याला रिमूव्ह करावं लागेल, बरोबर. मग त्याला कसं रिमूव्ह करू शकतो आपण, तर डिवायडिंग एव्हरीथिंग बाय कॉस एक्स. ओके, डिवायडिंग द इक्वेशन बाय कॉस एक्स. सो काय मिळेल, dy बाय dx प्लस y बाय कॉस एक्स इज इक्वल टू साइन एक्स बाय कॉस एक्स. आता हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट झाला आहे, दिसतंय का. आता हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट झाला आहे. तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट झाल्यानंतर आयडेंटिफाय पी ऑफ एक्स. पी ऑफ एक्स काय आहे तुमचं, मग जो वायचा कोइफिशियंट फंक्शन असतो तो म्हणजे पी ऑफ एक्स, म्हणजे 1 बाय कॉस एक्स हा तुमचा पी ऑफ एक्स आहे. व्हॉट अबाउट क्यू ऑफ एक्स. क्यू ऑफ एक्स इज राईट हँड साईड फंक्शन. सो राईट हँड साईड फंक्शन काय आहे, नवीन रिअरेंज केलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं राईट हँड साईड फंक्शन आहे साईन बाय कॉस म्हणजे टॅन, बरोबर. सो साइन एक्स बाय कॉस एक्स दॅट इज टॅन एक्स. ठीक आहे. सो पी ऑफ एक्स इज 1 बाय कॉस एक्स. सो व्हॉट इज द इंटिग्रेटिंग फॅक्टर फॉर लिनियर इन वाय डिफरन्शियल इक्वेशन. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज ई रेज टू इंटिग्रेशन पी ऑफ एक्स डी एक्स, बरोबर. म्हणजे या केसमध्ये ई रेज टू इंटिग्रेशन 1 बाय कॉस एक्स डी एक्स, दॅट इज इंटिग्रेटिंग फॅक्टर इज ई रेज टू इंटिग्रेशन सेक एक्स डी एक्स, बरोबर. कॉस म्हणजे काय, 1 बाय कॉस म्हणजे सेक. सेकचं फॉर्म्युला माहिती पाहिजे तुम्हाला. सेकचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ सेक प्लस टॅन, लॉग ऑफ सेक प्लस टॅन एक्स. इथं ब्रॅकेटच्या ऐवजी मॉड्युलस हवं आहे खरं तर, पण ते नाही घेतलं तरी चालू शकतं. ओके. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर ई आणि लॉग हे एकमेकांचे इन्व्हर्स फंक्शन्स आहेत, बरोबर. त्यामुळे ई आणि लॉग कॅन्सल आउट होतील, म्हणजे काय उरणार आहे, फक्त सेक एक्स प्लस टॅन एक्स उरणार आहे, बरोबर. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज सेक एक्स प्लस टॅन एक्स. सो द जनरल सोल्यूशन for above differential equation is y into integrating factor is equal to integration of integrating factor into right hand side function q of x dx plus c. I think exact मध्ये मी प्लस सी ओके केलेलं आहे. सो प्लस सीला विसरायचं नाही, आर्बिट्री कॉन्स्टंट हा ॲड करायलाच पाहिजे, बरोबर. सो वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज सेक एक्स प्लस टॅन एक्स, ओके, इज इक्वल टू इंटिग्रेटिंग फॅक्टर सेक एक्स प्लस टॅन एक्स, ओके, सेक एक्स प्लस टॅन एक्स इंटू राईट हँड साईड फंक्शन इज टॅन एक्स ओनली. Right hand side function is tan x only multiplied by dx plus c. Okay, so y into sec x plus tan x is equal to integration sec x means 1 by cos x, okay,
multiplied by tan x. So simply you will have sec x into tan x plus tan square x plus, so tan x into tan x is tan square x, okay, dx plus c. So y into sec x plus tan x is equal to integration sec x tan x plus, write down, use the identity, trigonometric identity, 1 plus tan square x is equal to sec square x. So what is tan square x in that case? Sec square x minus 1. So we can write sec square x minus 1 integrate with respect to x plus c. So y into sec x plus tan x is equal to sec x tan x. हे कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? इट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x and sec square x is derivative of tan x minus x plus c. So this is the general solution of this differential equation. तर ही ट्रिक तुमच्या लक्षात आली असेल आता की आपण दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन बाय युझिंग लिनियर सोडवायचं आहे का बाय युझिंग एक्झॅक्ट ते कसं ओळखायचं. तर आता आपण सिरियली जाऊयात. एक एक्झाम्पल आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. नाव लेट अस टेक वन मोर एक्झाम्पल ऑफ एक्झॅक्ट. ओके, सॉल्व क्वेश्चन नंबर 3. सॉल्व dy by dx is equal to x minus 2y plus 5 divided by 2x plus y minus 1. टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला mdx plus ndy मध्ये कन्वर्ट करावं लागेल त्याला. सो 2x plus y minus 1 into dy is equal to x minus 2y plus 5 into dx. So taking this left hand side on right hand side you will get x minus 2y plus 5 dx is minus 2x plus y minus 1. take it in bracket कारण आपण पूर्ण ब्रॅकेटला राईटला शिफ्ट करतोय. dy is equal to 0. taking this minus inside, so x minus 2y plus 5 dx plus 2 minus 2x मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय केलं minus y plus 1 dy is equal to 0. So what is your m? m is x minus 2y plus 5 and n is, I think हा प्रॉब्लेम मी आधीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेला आहे. ठीक आहे, minus 2x minus y plus 1. So del m by del y is equal to minus 2. del n by del x is equal to minus 2. Both are equal. Hence del m by del y is equal to del n by del x. So clearly this is exact D. Hence the general solution is given by integration keeping y constant of m with respect to x plus x free terms in n integrate with respect to y is equal to c. So what is your m? m is this x minus 2y plus 5 dx keeping y constant plus x free terms in n. n मधल्या अशा टर्म्स ज्याच्यामध्ये x नाही आहे, तर अशा टर्म्स फक्त दोनच आहेत. बरोबर, हा तुमचा n आहे. टोटल 3 टर्म्स आर देअर आणि 3 मध्ये फक्त ह्याच 2 टर्म्स आहेत मायनस वाय आणि प्लस 1 ज्याच्यामध्ये x नाही आहे. बरोबर, सो मायनस वाय प्लस 1 इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू y इज इक्वल टू c. सो इंटिग्रेटिंग m x स्क्वेअर बाय 2 minus 2xy plus 5x
कारण 2y+5 हा कॉन्स्टंट आहे, -2y+5, त्यामुळे फक्त एक्सने मल्टिप्लाय होईल त्याला. आणि x⁻n असेल तर इंटिग्रेशन येतं x⁻n+1 डिवायडेड बाय n+1. इथं x⁻1 आहे म्हणून x⁻2 डिवायडेड बाय 2 -y² डिवायडेड बाय 2. सेम फॉर्म्युला इथे ॲप्लिकेबल होईल, फक्त आता इन टर्म्स ऑफ y, कारण व्हेरिएबल चेंज केलेलं आहे. म्हणून y²/2 + y = c. So this is the general solution of given exact differential equation. Okay, one more example is there of exact which is given in assignment also. पण त्या एक्झाम्पलमध्ये इंटिग्रेशन कसं काढायचं हे मुलांना कळत नाही, त्यामुळे तो पण आपण एकदा इथं रिवाइज करूयात. लेट दिस बी सॉल्व log of x² + y² 2x² डिवायडेड बाय x² + y² dx प्लस 2xy डिवायडेड बाय x² + y² dy = 0. मे बी इतकं लेंदी एक्झाम्पल विचारणार नाहीत युनिट टेस्टला, पण तुमच्या असाइनमेंटमध्ये हे आहे म्हणून आपण बघूयात. सो व्हॉट इज युअर m? आता हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिलेला आहे. mची व्हॅल्यू आहे log of x² + y² प्लस 2x² बाय x² + y² आणि nची व्हॅल्यू आहे 2xy डिवायडेड बाय x² + y². ठीक आहे. तर इथं एक्झॅक्ट चेक करणं थोडंसं डिफिकल्ट जाईल तुम्हाला, कारण डेरिव्हेटिव्स खूप डिफिकल्ट आहे त्याच्यामधले. सो ∂m/∂y, पण सिस्टमॅटिक जर तुम्ही केलं तर मग सोपं आहे. ओके, सो ∂m/∂y. तर इथं पहिल्या टर्ममध्ये चेन रूल लागणार आहे. तर लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय, log x असेल तर डेरिव्हेटिव्ह असतं 1/x. मग इथं log of x² + y² आहे, म्हणजे पहिली टर्म येईल 1/x² + y² मल्टिप्लाइड बाय हे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे का, विच वन, दिस वन इज इंडिपेंडंट व्हेरिएबल, नो, इट इज फंक्शन ऑफ द इंडिपेंडंट व्हेरिएबल, म्हणून चेन रूल आला, त्याला पण डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू y. तर ते काय येईल 2y बरोबर प्लस 2x² इज टोटली कॉन्स्टंट बिकॉज वी आर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y. तर इथं तुम्ही काय करू शकता, हा x² + y² वरती घेऊ शकता, किंवा यू कॅन यूज क्वेश्चन रूल ऑल्सो. ओके, तर क्वेश्चन रूल वापरायचा असेल तर क्वेश्चन रूलमध्ये काय करतो आपण, टेक द डिनॉमिनेटर ॲज इट इज अँड टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. बरोबर, म्हणजे x² + y² ॲज इट इज येईल आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर इज 0, कारण त्याच्यात y नाहीच आहे. बरोबर, मायनस कीप द न्यूमरेटर ॲज इट इज अँड टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. सो x² + y² डेरिव्हेटिव्ह काय येईल विथ रिस्पेक्ट टू y 2y. ओके, होल डिवायडेड बाय फक्त आपण या सेकंड टर्मसाठी फक्त आपण क्वेश्चन रूल वापरतोय. बरोबर, सो डिनॉमिनेटरचा स्क्वेअर येईल म्हणजे x² + y² ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो इट इज इक्वल टू 2y बाय x² + y² प्लस दिस टर्म इज 0 टोटली. ही जी टर्म आहे ही 0 होणार आहे, कारण याच्यामध्ये एक मल्टिप्लाइड बाय 0 आहे. बरोबर, प्लस -2x² मल्टिप्लाइड बाय 2y म्हणजे -4x² डिवायडेड बाय x² + y² ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो ∂m/∂y इज फायनली इक्वल टू 2y बाय x² + y² मायनस 4x² डिवायडेड बाय x² + y² ब्रॅकेट स्क्वेअर. सो दिस इज युअर ∂m/∂y. नाव टू फाइंड ∂n/∂x. आधी x बघूयात आपण, सॉरी n बघूयात काय आहे. तर हा तुमचा n आहे. ओके, तर याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. सो ∂x ऑफ ∂x ऑफ n इज 2xy बाय x² + y². ओके, सो इट इज इक्वल टू, इथं पण क्वेश्चन रूल वापरावा लागेल कारण रेशो आहे. बरोबर, टेकिंग x² + y² ॲज इट इज, टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस कीप न्यूमरेटर ॲज इट इज
take the derivative of denominator divided by square of the denominator. This is your question rule. ओके, ऑलरेडी तुम्ही लर्न केलेलं आहे खूपदा म्हणून मी डायरेक्ट घेते. सो इट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डेल बाय डेल एक्स ऑफ 2xy. इट इज 2y बरोबर मायनस 2xy इंटू 2x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर होल स्क्वेअर. ओके, सो इट इज इक्वल टू 2y into x square is 2x square y, 2y into y square is 2y cube minus 2xy into 2x. So 2xy into 2x is 4x square y divided by x square plus y square bracket square. Okay. So it is equal to 2x square y minus 4x square y. You will get 2y cube minus 2x square y divided by x square plus y square whole square. So this is del n by del x. Are they equal? Okay, so del n by del x is equal to, separate the denominator to both of them. So x square plus y square into 2y divided by x square plus y square bracket square minus 4x square y divided by x square plus y square bracket square. Okay, so it is equal to x square plus y square cancel होईल. फक्त काय उरणार आहे इथं 2y by x square plus y square आणि इकडं उरेल minus 4x square y divided by x square plus y square bracket square. Okay, so this is your del n by del x. Are they equal? Are del m by del y and del n by del x equal? Yes. So this is your del n by del m by del y and this is your del n by del x. Both are same, so the differential equation is exact. Okay. Hence, given DE is exact. As the general solution of given DE is integration y constant m dx plus x free terms in n dy is equal to c. So integration m is, what is your m? M is log of x square plus y square plus 2x square by x square plus y square. Okay, so log of x square plus y square plus 2x square by x square plus y square dx, keeping y constant. Okay, plus terms in n not containing x, अशी एक पण टर्म नाही आहे n मध्ये. ओके, वेट अ मिनिट, वी विल सी n. दिस इज युअर n. ओके, आणि n मध्ये एक पण टर्म नाही आहे ज्याच्यामध्ये x नाही आहे, अशी एक पण टर्म नाही. एकच टर्म आहे, एक तर सिंगल टर्म आहे आणि त्याच्यात पण x एक्झिस्ट होतोय. म्हणजे
अशा टर्म्स एक्झिस्ट होत आहेत का ज्याच्यामध्ये एक्स नाही, अशा टर्म्स एक्स फ्री टर्म्स नाहीत एक्झिस्ट होत, मग तिथं 0 घ्यायचं. बरोबर. इज इक्वल टू सी. आता हे जे फंक्शन आहे एम, तर हे सबस्टिट्यूशनने जर तुम्ही इंटिग्रेट करायचा प्रयत्न केला तर ते विनाकारण खूप कॉम्प्लिकेटेड होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही x² + y² इज इक्वल टू टी असं जर घेतलं तर ते खूप मेसी होतं इंटिग्रेशन, आणि मग सोल्युशनपासून तुम्ही खूप लांब जाता. तर माझं असं सजेशन आहे की या केसमध्ये तुम्ही जे स्टँडर्ड डेरिव्हेटिव्स तुम्हाला माहिती आहेत त्याचा यूज करा. फॉर एक्झाम्पल एक स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे ते म्हणजे d/dx ऑफ x log x इज इक्वल टू 1 + log x. बरोबर. म्हणजे इंटिग्रेशनमध्ये जर लॉगवाली टर्म आली तर त्याच्यासाठी फॉर्म्युलाच नाही आहे आपल्याकडं इंटिग्रेट करायला. मग त्याच्यासाठी असे स्टँडर्ड फंक्शन्सच तुम्हाला हेल्प करतात. मग इथं log x आहे का, तर log of x² + y² आहे. मग बाय ट्रायल अँड एरर तुम्ही चेक करा ना की व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ x इंटू log of x² + y². इथं पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे की वायला तुम्हाला कॉन्स्टंट ट्रीट करायचं आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही याचं डेरिव्हेटिव्ह इझिली कॅल्क्युलेट करू शकता. तर हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर हे येईल कीप x ॲज इट इज आणि लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/x² + y² इंटू x²चं डेरिव्हेटिव्ह 2x. बरोबर. प्लस कीप लॉग ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. प्रोडक्ट रूल वापरला कारण u म्हणजे तुमचा x आहे आणि v म्हणजे तुमचा लॉग आहे. बरोबर. So this is the derivative. So it is equal to 2x into x is 2x² divided by x² plus y² plus log of x² plus y². This is nothing but, what is this? This is nothing but your m. बरोबर. म्हणजे जर x log of x² plus y² चं डेरिव्हेटिव्ह हे येत असेल तर याचं इंटिग्रेशन काय आलं पाहिजे, हे आलं पाहिजे. बरोबर. सो the integration of m is x into log of x² plus y² is equal to c. So this is the general solution. लक्षात आलं? नसेल लक्षात आलं तर परत एकदा सांगते. या केसमध्ये तुमचा u काय घेतलेला आहे, आपण x घेतलेला आहे आणि v काय घेतलेला आहे, log of x² plus y². आणि आपण प्रोडक्ट रूल वापरला तर आपल्या लक्षात आलं की x इंटू log of x² plus y²चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे माझा m मिळतोय. बरोबर. म्हणजे नक्कीच एमचं इंटिग्रेशन काय यायला पाहिजे, हे यायला पाहिजे. बरोबर. सो दिस इज द मेथड विच इज कॉल्ड ॲज ट्रायल अँड एरर. ओके. किंवा इन्स्पेक्शन असं पण म्हणतो आपण की याच्यामध्ये आपल्याला जे वेल नोन डेरिव्हेटिव्ज आहेत त्याचा यूज करून आपण इंटिग्रेशन फाइंड आउट केलं. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 5. सॉल्व 1 plus xy² dx plus 1 plus x² y dy is equal to 0. Okay, this is clearly m dx plus n dy pattern. Okay, so what is m? M is equal to 1 plus xy². What is n? 1 plus x² y. What are the partial derivatives? Del m by del y is equal to 2xy. 1चं डेरिव्हेटिव्ह तर 0 येईल आणि del n by del x is equal to 2xy. Both are same. Okay, so del m by del y is same as del n by del x. Hence it is exact. मग सांगा बरं याचं सोल्युशन काय येईल कमेंटमध्ये, कमेंट बॉक्समध्ये मला याचं सोल्युशन सांगा. सोपं आहे, जमणार आहे तुम्हाला. अजून एक क्वेश्चन आहे जो PYQमध्ये आहे. क्वेश्चन नंबर 6. इट इज dy by dx. ओके. इज इक्वल टू x plus y minus 2 डिवायडेड बाय y minus x minus 4. तर आता आपण जे सेकंड एक्झाम्पल बघितलं. ओके, लेट मी शो यू. सेकंड एक्झाम्पल, सॉरी थर्ड एक्झाम्पल या फॉर्ममध्ये आहे हे. सो थर्डसारखं तुम्ही सॉल्व करू शकता. जसं मी थर्ड केलेलं आहे तसं करू शकता. याचं पण आन्सर मला कमेंटमध्ये सांगा. क्वेश्चन नंबर 6. ठीक आहे.
आता रिड्युसिबल टू एक्झॅक्ट, यामध्ये पण मुलांना डाऊट आहे की रिड्युसिबल टू एक्झॅक्टमध्ये एवढे रूल्स आहेत, तर कोणता रूल अप्लाय होतो हे कसं ओळखायचं. तर कुठलाही प्रॉब्लेम ज्यावेळी तुमच्या समोर येईल आणि तो एक्झॅक्ट नसेल त्यावेळी तुम्हाला सिरियली जायचं आहे. सिरियली म्हणजे तुम्हाला आधी चेक करायचं आहे की रूल 1 ॲप्लिकेबल आहे का, रूल 1ने आपण काढू शकतो का इंटिग्रेटिंग फॅक्टर. जर रूल 1ने काढू शकत नसू तर रूल 2कडे जायचं. जर रूल 2ने पण काढू शकत नसू तर रूल 3 आणि रूल 4कडे तुम्हाला जायचं आहे. ओके, रूल 5 तर तुम्ही स्किप केला तरी चालणार आहे असं माझं डायरेक्ट म्हणणं आहे, कारण रूल 5चे एक्झाम्पल्स थोडेसे लेंदी आहेत, सो ते UTला विचारणार नाहीत. मे बी फायनलला आला तर येऊ शकतो तो. ठीक आहे, तर एक एक्झाम्पल घेऊयात आपण. सॉल्व x इंटू x मायनस वाय dy/dx इज इक्वल टू y इंटू x प्लस वाय. ओके, तर हा MDX प्लस NDYच्या फॉर्ममध्ये नाही आहे, त्यामुळे आधी तो त्या फॉर्ममध्ये आणावा लागेल. सो त्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो आपण. x इंटू x मायनस वाय इंटू DY इज इक्वल टू y इंटू x प्लस वाय इंटू DX. ठीक आहे, तर एक्सने आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं तर x² मायनस XY DY इज इक्वल टू XY प्लस y² DX. Shifting that dy term on right hand side, you will get xy plus y² dx minus x² minus xy dy is equal to 0. So xy plus y² मायनस आतमध्ये घ्यायचं कारण आपला स्टँडर्ड फॉर्म MDX प्लस NDY आहे, बरोबर. सो मायनस x² प्लस XY dy इज इक्वल टू 0. आता m काय आहे, तर m आहे xy प्लस y². व्हॉट इज n आहे मायनस x² प्लस XY. सो व्हॉट आर द पार्शियल डेरिव्हेटिव्स विथ रिस्पेक्ट टू y. del m by del y is x plus 2y. del n by del x is minus 2x plus y. Okay, are they equal? No, they are not equal, so this is not exact. So del m by del y is not equal to del n by del x, which implies that given DE is non-exact किंवा is not exact. ओके, मग एक्झॅक्ट नसेल तर चालू होतं रूल्सचा प्रवास, म्हणजे कुठला रूल अप्लाय करायचा, बरोबर. तर रूल 1 आधी चेक करायचं आहे. तर दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन, व्हॉट इज द नेसेसरी कंडिशन इन रूल 1. दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन होमोजिनियस पाहिजे. होमोजिनियस म्हणजे डिग्री ऑफ एव्हरी टर्म इज सेम. किती टर्म्स आहेत टोटल, m आणि n मिळून टोटल 4 टर्म्स आहेत, सगळ्यांची डिग्री सेम पाहिजे. बघा इथं, व्हॉट इज द डिग्री ऑफ xy 2, what is the degree of y² 2, what is the degree of minus x² 2, what is the degree of xy 2. so all are having degrees 2. so म्हणजे तुम्ही इथं काय करू शकता, सो होमोजिनियस आहे म्हणजे रूल 1 इज ॲप्लिकेबल, बरोबर. तर रूल 1 काय सांगतो, जर होमोजिनियस असेल डिफरन्शियल इक्वेशन तर त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर असतो 1/mx प्लस ny. ओके, तर या केसमध्ये 1/mची व्हॅल्यू आहे xy प्लस y² इंटू x प्लस nची व्हॅल्यू आहे मायनस x² प्लस xy इंटू y. सो थोडंसं त्याला सिम्प्लिफाय करूयात. 1/xने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर x² y प्लस xy² आणि इकडं मायनस x² y प्लस xy². ओके, तर हा x² y आणि मायनस x² y कॅन्सल होईल. काय उरणार आहे तिथं फक्त 1/xy² आणि xy² दोघांचे ॲडिशन 2xy². ओके, सो दिस इज युअर इंटिग्रेटिंग फॅक्टर. ठीक आहे, नाउ मल्टिप्लाइंग दिस टू युअर डिफरन्शियल इक्वेशन, रिड्यूस डिफरन्शियल इक्वेशन जे, ओके, जे मी ब्ल्यू कलरने हायलाईट केलेलं आहे त्याला तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे इंटिग्रेटिंग फॅक्टरने. सो यू विल गेट 1/2xy² इंटू xy प्लस y² dx प्लस मायनस x² प्लस xy
dy इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर याने मल्टिप्लाय केलं तर एक्स वाय एक्स एक्स कॅन्सल होईल, वाय स्क्वेअरमधला एक वाय उडेल, बरोबर, म्हणजे 1/2y. ओके, प्लस वाय स्क्वेअर उडणार आहे 1/2x dx, प्लस तसंच पुढच्या टर्मला पण मल्टिप्लाय करून घ्यायचं. एक एक्स उडेल, वरती फक्त काय राहणार आहे -x डिवायडेड बाय 2y², बरोबर, प्लस एक्स वाय कॅन्सल होईल, फक्त एकच y उरणार आहे 2y dy इज इक्वल टू 0. हे नवीन डिफरन्शियल इक्वेशन मिळालं, लेट इट बी इक्वेशन 2, आणि जे पहिलं होतं लेट इट बी इक्वेशन 1. ओके, आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1मध्ये फक्त एवढाच फरक आहे, दे आर इक्वेलंट, म्हणजे त्यांचे सोल्युशन्स सेमच आहेत, फक्त फॅक्टर्स जे आहेत किंवा एम आणि एनच्या व्हॅल्यू जे आहेत ते वेगळे आहेत. म्हणजे या केसमध्ये काय करता येईल तुम्हाला, नवीन एम डॅश आणि एन डॅश घ्यायचे आहेत. तर एम डॅश काय आला तुमचं 1/2y प्लस 1/2x, एन डॅश काय आला, एन डॅश आला -x/2y² प्लस 1/2y. ओके, तर डेल एम डॅश बाय डेल वाय इज इक्वल टू 1/yचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला, -1/y². 1/2 तर कॉन्स्टंट आहे, तो तसाच ठेवायचा, 1/yला फक्त डिफरन्शिएट करायचं. 1/2xचं डेरिव्हेटिव्ह 0, सो कारण x कॉन्स्टंट आहे, बरोबर. सो डेल एन डॅश बाय डेल एक्स इज इक्वल टू, परत -1/2y² हा कॉन्स्टंट आहे आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे सिम्पली काय येणार आहे -1/2y². 1/2y तर कॉन्स्टंट आहे, सो त्याचं डेरिव्हेटिव्ह पण 0. सो बोथ ऑफ देम आर सेम. डेल एम डॅश बाय डेल वाय is equal to del n dash by del x. So this is exact. Which differential equation is exact? Second one is exact. बरोबर. Hence equation 2 is exact. So the general solution of 2 that is of 1. का, कारण ते दोघं इक्वॅलंट आहेत डिफरन्शियल इक्वेशन्स, फक्त एक फॅक्टर त्यांचा जो आहे तो ॲडिशनल आहे आणि राईट हँड साईडला 0 आहे, त्यामुळे इक्वॅलंट डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन सेम असतात, म्हणून तुम्ही 2चं जरी काढलं तरी तेच 1चं पण असेल, बरोबर. सो फॉर द सोल्युशन कीप y कॉन्स्टंट, इंटिग्रेट m डॅश विथ रिस्पेक्ट टू x प्लस x फ्री टर्म्स इन n डॅश. इथं बाय मिस्टेक तुम्ही एम आणि एन एस घेऊ शकता, ते घ्यायचे नाही आहेत, तर नवीन एम डॅश आणि एन डॅश घ्यायचे. इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू वाय इज इक्वल टू सी. तर एम डॅश काय आहे तुमचं, कीप वाय कॉन्स्टंट, एम डॅश इज 1/2y प्लस 1/2x, इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस इन एन डॅश फक्त एकच टर्म आहे ज्याच्यामध्ये एक्स नाही आहे, ती म्हणजे 1/2y, फक्त तिलाच इंटिग्रेट करायचं, बरोबर. सो 1/2y dy इज इक्वल टू सी. ठीक आहे, सो 1/2y इज कॉन्स्टंट, त्याचं इंटिग्रेशन येईल x/2y. 1/2 कॉन्स्टंट आहे, तो तसाच ठेवायचा, 1/xचं इंटिग्रेशन log x, बरोबर, प्लस 1/2 तसाच ठेवायचं आहे, कॉन्स्टंट आहे, 1/yचं इंटिग्रेशन log y इज इक्वल टू सी. सो दिस इज युअर जनरल सोल्युशन. याला थोडंसं सिम्प्लिफाय करू शकता, x/2y प्लस 1/2 इंटू ब्रॅकेट log x प्लस log y इज इक्वल टू सी. याला अजून थोडंसं सिम्प्लिफाय करू शकता बाय युझिंग रूल्स ऑफ लॉगॅरिदम. log ऑफ a प्लस log ऑफ b इज सेम ॲज log ऑफ ab, म्हणून काय होईल इथं log ऑफ xy होईल, बरोबर, इज इक्वल टू सी. सो दिस इज युअर जनरल सोल्युशन ऑफ द गिवन डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, नाउ नेक्स्ट example number, this is question number 7. Okay, now question number 8. Solve y into
1 प्लस एक्स वाय dx प्लस x इंटू 1 प्लस एक्स वाय प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर dy इज इक्वल टू 0. तर y इंटू समथिंग इंटू dx, x इंटू समथिंग इंटू dy असं जर आलं तर आयडेंटिफाय करायचं की तो रूल 2चा असतो. प्रॉब्लेम 100% तो रूल 2चा असतो, बरोबर. पण तरी आपल्याला एक्झॅक्टनेस चेक करावा लागेल, म्हणून आपण चेक करूयात. सो व्हॉट इज युअर m? इट इज y इंटू 1 प्लस एक्स वाय. सो इट इज इक्वल टू y ने मल्टिप्लाय करून घ्या आतमध्ये y प्लस एक्स वाय स्क्वेअर. ओके, व्हॉट इज n? इट इज x इंटू 1 प्लस एक्स वाय प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू एक्सने आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या एक्स प्लस एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स क्यूब वाय स्क्वेअर. ओके, सो व्हॉट इज डेल एम बाय डेल वाय? इट इज 1 प्लस 2xy. एक्स कॉन्स्टंट आहे, वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2 आहे म्हणून 2xy. आणि व्हॉट इज डेल एन बाय डेल एक्स? इट इज इक्वल टू 1 प्लस 2xy प्लस 3x स्क्वेअर वाय स्क्वेअर. बरोबर, एक्स क्यूबचं फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, वाय स्क्वेअरचं कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, आर दे इक्वल? आर दे इक्वल? नो. सो डेल एम बाय डेल वाय इज नॉट इक्वल टू डेल एन बाय डेल एक्स, which implies that this differential equation is not exact. मग आता चेक करायचं आहे हा कुठल्या फॉर्मॅटमध्ये, होमोजिनियस आहे का हा? नाही, कारण याच्यात 5 टर्म्स आहेत टोटल एम आणि एनमध्ये मिळून. तर याच्यातली पहिली टर्म जर बघितली एममधली तर ती वाय, बरोबर. वायची डिग्री किती? 1 आणि एक्स वाय स्क्वेअरची डिग्री 3. सो होमोजिनियस तर नक्कीच नाही आहे, कारण 2 टर्म्सच्या डिग्रीज वेगवेगळ्या आहेत, बरोबर. म्हणजे रूल वन इथं रूल आउट झाला, रूल 1 आपण वापरूच शकत नाही. मग जायचं रूल 2ला. तर रूल 2चा जो फॉर्मॅट आहे तो काय आहे, परत एकदा रिपीट करते. तो फॉर्मॅट आहे वाय टाइम्स सम फंक्शन ऑफ एक्स वाय टुगेदर dx प्लस एक्स टाइम्स सम फंक्शन ऑफ एक्स वाय टुगेदर इंटू dy इज इक्वल टू 0. तर या फॉर्मॅटमध्ये तो ऑलरेडी दिलेला आहे, बरोबर. एक्स वायचेच फंक्शन्स आहेत आतले, ब्रॅकेटच्या आतमधले, बघा बरं. ओके, हे पण एक्स वायचंच फंक्शन आहे, हे पण एक्स वायचंच फंक्शन आहे, म्हणजे हा रूल 2च्या फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे, बरोबर. सो इथं रूल 2 वापरू शकतो आपण. सो व्हॉट इज द इंटिग्रेटिंग फॅक्टर फॉर रूल 2? इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इट इज इक्वल टू 1/mx मायनस ny. ओके, सो mx मायनस ny आपण आधी काढून घेऊयात आणि नंतर इंटिग्रेटिंग फॅक्टरमध्ये त्याची व्हॅल्यू टाकूयात. सो व्हॉट इज युअर m? सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमधला m घ्यायचं, y प्लस एक्स वाय स्क्वेअर. सो y प्लस एक्स वाय स्क्वेअर त्याला मल्टिप्लाय करायचं आहे एक्सने मायनस y टाइम्स n. व्हॉट इज n? एक्स प्लस एक्स स्क्वेअर वाय प्लस 3x स्क्वेअर, सॉरी 3 एक्स क्यूब वाय स्क्वेअर. ओके, चुकून मी डेरिव्हेटिव्ह घेतले. ओके, सो इट इज एक्स क्यूब वाय स्क्वेअर. ओके, ठीक आहे. सो इट इज इक्वल टू वाय इंटू एक्स, सो एक्स वाय प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस एक्स वाय मायनस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अँड मायनस एक्स क्यूब वाय क्यूब. ओके, सो या ज्या टर्म्स आहेत या लाईक टर्म्स आहेत विथ अपोजिट साईन्स, त्यामुळे त्या कॅन्सल होतील. म्हणजे mx मायनस ny काय मिळालं तुम्हाला? मायनस एक्स क्यूब वाय क्यूब. दॅट इज इंटिग्रेटिंग फॅक्टर इज if इज इक्वल टू 1 मायनस एक्स क्यूब वाय क्यूब. ओके, सो मल्टिप्लाय दिस इंटिग्रेटिंग फॅक्टर टू द डिफरन्शियल इक्वेशन. आता हा रिड्यूस्ड m आणि n जो आहे ना तो घ्यायचा आहे तुम्हाला, लक्षात घ्या, मग तुम्हाला कॅन्सल करायला सोपं जातं. सो मल्टिप्लाइंग द डिफरन्शियल इक्वेशन बाय
integrating factor. So minus 1 by x cube y cube into, what is m? It is y plus xy square dx. What is n? It is x plus x square y plus x cube y square dy is equal to 0. So after multiplying this minus 1 by x cube y cube, inside you will get एक y cancel होईल, minus 1 by x cube into y square उरेल फक्त, बरोबर. मायनस एक्स एक्स कॅन्सल होईल, y square कॅन्सल होईल. सो minus 1 by इथं x square उरेल आणि इथं y उरेल, बरोबर, dx प्लस x एक एक्स कॅन्सल होईल. सो minus 1 by x square y cube उरेल, मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, y कॅन्सल होईल. सो minus 1 by x y square उरेल, बरोबर, मायनस एक्स क्यूब कॅन्सल होईल, y square कॅन्सल होईल. सो minus 1 by y उरेल फक्त, dy is equal to 0. So this is your second differential equation after multiplying integrating factor. So what is your new m dash? It is minus 1 by x cube y square minus 1 by x square y. What is n dash? It is minus, हा मायनस कलेक्टिवली कॉमन जरी घेतला तुम्ही m dash आणि n dash मधून तरी चालणार आहे. सो minus 1 by, पण आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे, सो मी तसंच ठेवणार आहे, त्याच्यामध्ये इंटिग्रेशन काढताना त्याचा बेनिफिट होतो. सो minus 1 by x square y cube minus 1 by x y square minus 1 by y. So what is the derivative of del m dash by del y? Derivative is minus 1 by x cube constant आहे, तो तसाच ठेवा. 1 by y square म्हणजे y raised to minus 2, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. तर ते काय येईल, -2 into y raised to -2 minus 1 by using the formula derivative of x raised to n, derivative of y raised to n. तो काय येतो, n into x raised to n minus 1. तसंच -2 into y raised to -2 minus 1. ओके, मायनस 1 by x square तसंच राहील कारण तो कॉन्स्टंट आहे. 1 by yचं डेरिव्हेटिव्ह minus 1 by y square. सो इट इज इक्वल टू मायनस मायनस प्लस होईल, 2 by x क्यूब तसाच, तो y raised to -3 वरती होता, तो खाली येईल, y raised to 3 होईल. मायनस मायनस प्लस 1 by x square y square. सो दिस इज युअर del m dash by del y. Now del n dash by del x, it is equal to n dash. बघा n dash मध्ये पहिली टर्म आहे -1/x square into y cube. y वाले टर्म्स तशाच ठेवायचे, म्हणजे -1 by y cube तसंच ठेवायचं, फक्त 1 by x square ला डिफरन्शिएट करायचं. तर ते कसं येईल, x raised to -2 येतो 1 by x square म्हणजे, सो -2 into x raised to -2 minus 1. ओके, मायनस 1 by x चं डेरिव्हेटिव्ह -1 by x square. सो 1 by x square into y square as it is, बरोबर, प्लस -1 by y is कॉन्स्टंट, सो त्याचं डेरिव्हेटिव्ह तर 0 येईल, बरोबर. सो डेल n डॅश बाय डेल एक्स इज इक्वल टू मायनस मायनस प्लस होईल, 1 by x क्यूब y क्यूब येईल, x raised to -3 आहे, खाली गेल्यानंतर x raised to 3 होईल, बरोबर. मायनस मायनस प्लस 1 by x square y square. सो यू कॅन ऑब्झर्व दीज टू थिंग्स आर सेम. एक मिनिट, इथे एक गडबड झाली माझ्याकडून, इथं मायनस मायनस प्लस होईल आणि हा 2 आहे ना, दिस इज 2, सो इथं 2 यायला हवं आहे. येस, सो आर दे सेम? येस, बोथ आर सेम. सो नाव दिस इज एक्झॅक्ट. which implies that equation 2
is exact. So the general solution is integration m dash. What is your m? It is m dash is minus 1 by x cube y square, minus 1 by x cube y square, minus 1 by x square y, dx keeping y constant, plus terms in n dash not containing x, एकच टर्म आहे शेवटची, minus 1 by y dy is equal to c. दिस इज द जनरल सोल्युशन. आता इथे इंटिग्रेट करताना minus 1 by y square तो कॉन्स्टंट आहे, x⁻³ न्यूमरेटरमध्ये घेऊन जा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. सो x⁻³ होईल न्यूमरेटरमध्ये गेल्यानंतर, डिवायडेड बाय y स्क्वेअर minus 1 by x square y dx keeping y constant, minus 1 by y, 1 by y कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? लॉगचं. सो मायनस लॉग y इज इक्वल टू सी. ठीक आहे. आता minus 1 by y square कॉन्स्टंट आहे, त्याला पूर्ण बाहेर घ्या. फक्त x⁻³ इंटिग्रेशन, ते काय येईल? x⁻³ + 1 डिवायडेड बाय -3 + 1, x⁻n चा फॉर्म्युला वापरला इंटिग्रेशनचा. तो काय सांगतो? x⁻n + 1 डिवायडेड बाय n + 1. ओके. -1 by x square कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? -1 by x square हे 1 by x चं डेरिव्हेटिव्ह आहे. सो प्लस 1 by x इंटू y कॉन्स्टंट आहे, सो तो तसाच राहील. मायनस लॉग y इज इक्वल टू सी. इथं थोडंसं सिम्प्लिफाय करा, हा मायनस आणि हा मायनस प्लस होऊन जाईल, x⁻² खाली येईल. सो 1 by 2x² y square. आता हे कसं आलं तर -3 + 1 -2 होईल, बाहेरचा मायनस मायनस प्लस झालं, सो +2 येईल. y square तसाच राहणार आहे, x⁻² खाली आलं, x² झालं. बरोबर. सो दिस इज द सोल्युशन. ठीक आहे. सो दिस इज द वे. आता फक्त आपण ऑर्थोगोनल आणि रूल 3 किंवा रूल 4चे एक्झाम्पल्स बाकी आहेत, सो ते एक्झाम्पल्स घेऊयात. सो नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 9. ओके. सॉल्व y into 2x² y plus e⁻x dx is equal to e⁻x plus y³ dy. ठीक आहे. तर हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे याच्यामध्ये एक्झॅक्ट आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं. याच्यामध्ये सिंगल तर कुठलाच व्हेरिएबल नाही, म्हणजे लिनियरमध्ये आपण कन्वर्ट नाही करू शकत, याला एक्झॅक्टनेस सॉल्व्ह करावं लागेल. सो याला आधी mdx + ndy मध्ये कन्वर्ट करूयात. सो y into 2x² y plus e⁻x dx minus e⁻x plus y³ dy is equal to 0. तर थोडंसं याला अजून सिम्प्लिफाय करूयात. वायने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 2x² y² plus e⁻x into y dx plus minus e⁻x minus y³ dy is equal to 0. So what is the value of m? It is 2x² y² plus e⁻x y n is minus e⁻x minus y³. So del m by del y is equal to 4x² y plus e⁻x. del n by del x is equal to e⁻x कॉन्स्टंट आहे म्हणून त्याला तसंच ठेवलं पहिल्या केसमध्ये, आणि वायचं डेरिव्हेटिव्ह 1. तर इथं काय होईल? मायनस e⁻x
Okay, so are they equal partial derivatives? No. So it is not exact. Given DE is not exact. So now we have to reduce it to exact one. तो रूल 1 ॲप्लिकेबल आहे का सांगा बरं. रूल 1 ॲप्लिकेबल आहे का? नाही आहे. रूल 1 ॲप्लिकेबल नाही. का? कारण होमोजिनिटी इथं चेकच नाही करू शकत. पॉलिनॉमियल फंक्शन्स नाही आहे. रूल 1 इज नॉट ॲप्लिकेबल. ओके, सो रूल 2 साठी काय चेक करावं लागेल आपल्याला की एक्स वाय टुगेदर आहेत का, म्हणजे एक्स इंटू वाय यांचे फंक्शन्स आहेत का. तर तसं नाही आहे. बघा तुम्ही जर एम बघितलं तर एममध्ये इथं फक्त एक्सच आहे, बरोबर. इथं पण फक्त एक्सच आहे, इथं पण फक्त वाय, म्हणजे रूल 2 पण नाही आहे ॲप्लिकेबल, बरोबर. मग रूल 3कडे जाताना आणि रूल 4कडे जाताना रूल 3 आणि 4 दोन्हीसाठी तुम्हाला काय लागतं तर या दोघांचा डिफरन्स आधी तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागतो पार्शियल डेरिव्हेटिव्हचा, बरोबर. सो या दोघांचा डिफरन्स आधी आपण चेक करूयात. डेल एम बाय डेल वाय मायनस डेल एन बाय डेल एक्स ते काय येतं बघूयात. ओके, सो डेल एम बाय डेल एक्स, डेल एम बाय डेल वाय मायनस डेल एन बाय डेल एक्स इज 4x² y प्लस e रेज टू x मायनस e रेज टू x, बरोबर. सो इट इज इक्वल टू 4x² y प्लस 2 टाइम्स e रेज टू x. आता हे जे फंक्शन आहे, जे मिळालेलं फंक्शन आहे, हे कोणासोबत आपण कॅन्सलेशन्स करू शकतो याचे हे चेक करायचं आहे. म्हणजे एम सोबत करू शकतो का एन सोबत करू शकतो. तर जर तुम्ही एन बघितलं तर एनमध्ये x² y वाली टर्म नाहीच आहे, जी इथं दिलेली आहे, बरोबर, इथं आलेली आहे, बरोबर. ही एनमध्ये नाहीच आहे, म्हणजे आपण एन सोबत याला कॅन्सल नाही करू शकत. तर कोणासोबत याला कॅन्सल करावं लागेल, एम सोबत. याचा अर्थ कुठला रूल ॲप्लिकेबल आहे, म्हणजे आपण डिवाइड एमने करणार आहे आता. म्हणजे कुठला रूल ॲप्लिकेबल आहे तर 4th रूल ॲप्लिकेबल आहे, कारण 3rd रूलमध्ये आपण एनने डिवाइड करतो आणि 4thमध्ये एमने डिवाइड करतो, बरोबर. म्हणजे तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायचं आहे काय, 1 बाय ओके वेट अ मिनिट 1 बाय एम डेल एन बाय डेल एक्स मायनस डेल एम बाय डेल वाय. हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. हे तुम्हाला काय मिळालं पाहिजे, फंक्शन ऑफ वाय मिळालं पाहिजे, असं रूल 4 सांगतो, बरोबर. मग यासाठी ही ऑर्डर आपल्याला चेंज करावी लागेल. इथं आपण काय केलं आहे, उलट्या ऑर्डरमध्ये रिव्हर्स ऑर्डरमध्ये घेतलेला आहे डिफरन्स. तर जास्तीत जास्त काय होईल, फक्त मायनसने तुमचा आन्सर चेंज होईल, बरोबर. सो डेल एन बाय डेल एक्स मायनस डेल एम बाय डेल वाय इज जस्ट निगेटिव्ह ऑफ दिस, बरोबर. मग आपण काय करूयात, 1 बाय एम घेऊयात. एम काय आहे तुमचा, एम इज 4x² y प्लस e रेज टू x. ओके, दिस इज युअर एम इंटू ब्रॅकेट मायनस 4x² y प्लस 2 मायनस 2 e रेज टू x. सगळ्यांनाच मायनस द्यावं लागेल ना, बरोबर. सो इथं काय येईल, प्लसच्या ऐवजी मायनस e रेज टू x, ठीक आहे. सो इट इज इक्वल टू, आता वरून मायनस वाय आपण कॉमन घेऊ शकतो. ओके, याच्यामध्ये अजून काहीतरी राहिलं आहे का, नाही. तर वाय, वेट अ मिनिट, इथं ओके एक गडबड झाली माझ्याकडून. आपण काय केलं आहे, डेल एम बाय डेल वायच घेतलं आहे, तो नाही घ्यायचा आपल्याला, एम घ्यायचा आहे ना, म्हणजे 2x² y² प्लस e रेज टू x इंटू वाय तो घ्यायचा आहे, बरोबर. सो इथं काय येईल, 2x² y² प्लस e रेज टू x इंटू वाय प्लस e रेज टू x इंटू वाय. ठीक आहे. आता आपण न्यूमरेटरमधून काय करू शकतो, तर सॉरी डिनॉमिनेटरमधून आपण काय करू शकतो, तर वायला कॉमन आउट घेऊ शकतो, बरोबर. सो 1 अपॉन वाय इंटू ब्रॅकेट 2x² y
प्लस ई रेस टू एक्स, आणि न्यूमरेटरमधून आपण -2ला कॉमन घेऊ शकतो. बरोबर, म्हणजे आतमध्ये काय उरणार आहे, आतमध्ये उरेल 2x² प्लस ई रेस टू एक्स. ओके, हा ब्रॅकेट कॉमन आहे, सो तो कॅन्सल आउट होईल. सो इट इज इक्वल टू -2/y. दिस इज क्लिअरली ओनली फंक्शन ऑफ एक्स, ओनली फंक्शन ऑफ वाय. ओके, जो की आपल्याला जी ऑफ वाय लागतो रूल 4 मध्ये. बरोबर, मग तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असतो, तर ते जे काही फंक्शन मिळालेले आहे जी ऑफ वाय, ओके, तो एक्सपोनेन्शियल मध्ये आपल्याला इंटिग्रेट करायचं, म्हणजे ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ दॅट जी ऑफ वाय dy. So it is equal to e raised to integration -2/y dy. So it is equal to e raised to integration -2, take it in common, 1/y चं integration log y. So integrating factor is equal to e raised to integration, okay, e raised to log of y raised to -2. का, कारण n टाइम्स log a असेल तर आपण तो n पॉवरमध्ये घेऊ शकतो. बरोबर, सो इट इज इक्वल टू ई अँड लॉग आर इन्व्हर्सेस ऑफ इच अदर, सो ते कॅन्सल होतील, फक्त y रेस टू -2 उरणार आहे. बरोबर, सो 1/y² इज युअर इंटिग्रेटिंग फॅक्टर. मल्टिप्लाइंग इंटिग्रेटिंग फॅक्टर टू द गिवन डिफरन्शियल इक्वेशन, यू विल गेट, आता हे जे रिड्यूस्ड डिफरन्शियल इक्वेशन आहे ते घ्यायचं आहे तुम्हाला. ओके, स्टार केलेलं ते घ्यायचं आहे, सो ते घ्या आणि त्याला इंटिग्रेटिंग फॅक्टरने मल्टिप्लाय करा. सो 1/y² इंटू 2x²y² प्लस ई रेस टू एक्स इंटू y dx plus what is n? n is equal to this, okay, minus e raised to x minus y cube minus e raised to x minus y cube dy is equal to 0. बरोबर, y² ने मल्टिप्लाय केलं तर इथला y² उडेल, सो 2x² उरणार आहे फक्त, प्लस ई रेस टू एक्स बाय वाय उरेल फक्त dx मायनस, ओके, प्लस मायनस ई रेस टू एक्स बाय y² मायनस y, ओके, dy इज इक्वल टू 0. So 2x² प्लस ई रेस टू एक्स बाय y dx, याच्यामध्ये m डॅश काय मिळालं, नवीन m डॅश, तो असेल 2x² प्लस ई रेस टू एक्स बाय y आणि n डॅश असेल मायनस ई रेस टू एक्स बाय y² minus y. Okay, so del m dash by del y is equal to 2x² चं डेरिव्हेटिव्ह तर 0 ची, बरोबर, आणि 1/y चं डेरिव्हेटिव्ह -1/y². ई रेस टू एक्स कॉन्स्टंट आहे, तसंच राहील, म्हणून मायनस ई रेस टू एक्स डिवायडेड बाय y². व्हॉट अबाउट डेल n डॅश बाय डेल एक्स, del n dash by del x is -1/y² कॉन्स्टंट आहे, तसाच राहील, ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, सो मायनस ई रेस टू एक्स बाय y². व्हॉट अबाउट डेरिव्हेटिव्ह ऑफ y, इट इज 0. Which implies that given dE
star dE is not exact, but the new differential equation that will be second equation P. Okay. Equation P is exact. Now the general solution is integration m dash dx keeping y constant plus x free terms in n dash integrate with respect to y is equal to c. Okay, so m dash ची व्हॅल्यू काय आहे? m dash ची व्हॅल्यू आहे 2x square plus e raised to x by 1. 2x square plus e raised to x by y. इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स कीपिंग y कॉन्स्टंट. हे विसरायचं नाहीये, एक्झाम मध्ये पण एवढंच व्यवस्थित तुम्हाला लिहायचं. ठीक आहे. प्लस एक्स फ्री टर्म मध्ये फक्त एकच आहे, किती ते मायनस 1 एवढंच घ्यायचं. बरोबर. सो इंटिग्रेशन मायनस y dy इज इक्वल टू c. सो द इंटिग्रेशन इज 2x³/3. डायरेक्ट लिहिणार आहे आता, कारण आपण खूपदा एक्सप्रेशनचा फॉर्म्युला वापरलाय. While integrating 1/y constant है e raised to x the integration e raised to x is minus y square by 2 is equal to c. So this is the general solution of equation 10 and hence of equation 1. Equation 1 आणि 2 so solution same राहणार आहे कारण ते इक्विव्हॅलेंट आहे. बरोबर. नेक्स्ट वन इज मला वाटतं रूल 3 आणि रूल 4 साठी एवढे एक एक्झाम्पल सफिशियंट आहे. याच एक्झाम्पलचा आधार घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता अदर एक्झाम्पल्सची. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला आधी डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे डेल एम बाय डेल वाय आणि डेल एम बाय डेल एक्सचा. मग तुम्हाला चेक करायचं की तो डिफरन्स कुठल्या फंक्शन सोबत आपण कॅन्सल करू शकतो. म्हणजे एम सोबत आपण त्याचे कॅन्सलेशन्स करू शकतो का एन सोबत. जर एम सोबत करू शकत असू तर तुम्हाला रूल 4 कडे जायचं आहे, आणि जर एन सोबत कॅन्सल करू शकत असू तर रूल 3 कडे जायचं आहे. ओके, असं लक्षात घ्यायचं. यानंतर लिनियर तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की लिनियरमध्ये आपल्याला काय करायचं की कुठला व्हेरिएबल सिंगल आलेला आहे ते आयडेंटिफाय करायचं. कुठला व्हेरिएबल सिंगल आलेला आहे ते तुम्हाला बघायचं आहे आणि त्यानुसार ते कन्वर्ट करायचं. म्हणजे जर वाय सिंगल आलेला असेल तर तुम्हाला लिनियर इन वाय मध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. जर एक्स सिंगल आलेला असेल तर लिनियर इन एक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर लिनियर इन वायचं तर आपण एक एक्झाम्पल घेतलं. आता आपण लिनियर इन एक्सचं एक बघूया. ओके, सो सॉल्व क्वेश्चन 3. सॉल्व y log y dx plus x minus log y dy is equal to 0. गडबड काय होते की इथं तुम्हाला एक्झॅक्टच्या फॉर्ममध्ये म्हणजे mdx प्लस ndyच्या फॉर्मॅटमध्ये दिल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आपण याला एक्झॅक्टली सॉल्व्ह करावं, पण एक्झॅक्टली प्रोसिजर खूप लेंदी आहे. जर तू नॉन एक्झॅक्ट असेल तर मग इंटिग्रेटिंग फॅक्टर काढण्यासाठी रूल अप्लाय करा आणि मग म्हणजे खूप लेंदी प्रोसेस आहे ती. तेच जर तुम्ही लिनियरने सॉल्व्ह केलं तर डायरेक्ट इंटिग्रेटिंग फॅक्टर तुमच्या समोर असतो. बरोबर. मग चेक करायचं की कुठला व्हेरिएबल सिंगल आलेला आहे. तर इथं जर तुम्ही बघितलं तर एक्स जो आहे तो सिंगल प्रेझेंट आहे. एक्सचं दुसरं कुठलंच फंक्शन त्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये नाही आहे. म्हणजे याला तुम्ही लिनियर एक्समध्ये कन्वर्ट करू शकता. बरोबर. तर त्यासाठी काय करता येईल तर स्टँडर्ड फॉर्मॅट आधी बघायचा. dx बाय dy प्लस p ऑफ y इंटू x इज इक्वल टू q ऑफ y. याच्यामध्ये तुम्हाला त्याला कन्वर्ट करायचं म्हणजे dx बाय dy तुम्हाला आणावं लागेल इथं. बरोबर. त्यासाठी रिअरेंज करावं लागेल दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनला. सो y इंटू लॉग y dx इज इक्वल टू याला मी राईटला शिफ्ट करते म्हणजे कसं होईल मायनस एक्स मायनस लॉग y इंटू dy. आता तुम्हाला dx बाय dy हवा आहे म्हणजे dy ने डिवाइड करावं लागेल. बरोबर. सो y प्लस लॉग y into dx by dy is equal to, okay, so it is equal to log y minus x log y minus x. Okay, so dx
1/dy त्याचा कोएफिशियंट 1 लागतो स्टँडर्ड फॉर्ममध्ये. बघा बरं, हा स्टँडर्ड फॉर्म आहे, याच्यामध्ये तुम्हाला कोएफिशियंट काय लागतं? 1 लागतं. बरोबर, म्हणून आपण y log y ने डिवाइड करूयात. log y minus x divided by y log y. ठीक आहे, dx by dy is equal to, आता तुम्हाला काय करायचं तर x वाली टर्म आपल्याला इथे लागतं. बरोबर, dx by dy च्या सोबत, म्हणून x वाली टर्म आपल्याला सेपरेट आउट करून घ्यावी लागेल. बरोबर, सो इट इज इक्वल टू, सेपरेट करूयात डिनॉमिनेटर्स. log y कॅन्सल होईल, इथं फक्त 1/y उरणार आहे पहिल्या टर्ममध्ये, मायनस दुसऱ्या टर्ममध्ये x by y log y. ठीक आहे, so it is equal to dx by dy plus x into y log y is equal to 1/y. So this is a linear in x differential equation. Okay, this is now linear in x. म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला? तर आपण याला कन्वर्ट करू शकतो mdx plus ndy ला लिनियर मध्ये, जर एक व्हेरिएबल कोणीतरी सिंगल असेल तर. बरोबर, so dx by dy, what is your p of y then? It is 1/y log y. What is your p of y? It is 1/y. ओके, आता तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर डायरेक्ट तुमच्याकडे असतो, तो म्हणजे ई रेज टू इंटिग्रेशन ऑफ पी ऑफ वाय डी वाय. बरोबर, म्हणजे या केसमध्ये ई रेज टू इंटिग्रेशन ऑफ 1/y log y dy. इथं पण इंटिग्रेट करताना प्रॉब्लेम येतो, कारण लॉग डिनॉमिनेटरमध्ये, मग तुम्ही सबस्टिट्यूशन वापरू शकता. फॉर दिस इंटिग्रेशन 1/y log y dy you can use substitution. Okay, use log y is equal to t, which implies that 1/y dy is equal to dt. डिफरेंशिएट केलं, सो 1/y dy ला काय टाकणार आपण? dt टाकणार. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज e raised to इंटिग्रेशन log y ला आपण t टाकतोय आणि 1/y dy ला dt टाकतोय, म्हणजे सिम्पली dt by t येईल, विच इज e raised to log of e, विच इज सिम्पली t. e आणि log कॅन्सल झाले, t म्हणजे काय? log y. सो log y तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर आला. ठीक आहे, सो व्हॉट इज द जनरल सोल्युशन देन? जनरल सोल्युशन इज x into integrating factor is equal to integration of integrating factor into right hand side function q of y dy plus c. Okay, so x into log y is the integrating factor, is equal to integrating factor is log y into q of y is 1/y dy. Again, you can use the substitution for the integration. log y ला परत t वापरा, so log y is equal to t implies 1/y dy is equal to dt. So simply right hand side काय येईल? Right hand side of this general solution, x log y is equal to t dt plus c. Substitution वापरलं, so it is t square by 2 plus c. So it is equal to t is log y, so simply log y चा square divided by 2 plus c. So this is your general solution. So this is all about exact, non-exact and linear differential equations. आता ऑर्थोगोनलचा पार्ट बाकी आहे, तो मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ मी नंतर देते. आता आपण फक्त जे स्टँडर्ड डिफरन्शियल इक्वेशन्स आहेत तेवढेच या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. ऑर्थोगोनलचा व्हिडिओ मी थोड्या वेळाने टाकेन. ठीक आहे, थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जे कमेंट करायला सांगितलेत मी सोल्युशन्स, ते नक्की कमेंट करा. ओके, आणि जर काही पर्टिक्युलर डाऊट्स असतील तुमचे तर ते कमेंटमध्ये मला सांगू शकता. आणि जो व्हॉट्सअप ग्रुप आहे चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तो नक्की जॉईन करा, कारण त्याच्यावरती मी ह्या सगळ्या PDF ज्या आहेत सोल्युशन्सच्या त्या मी टाकणार आहे. मी असं नोटीस केलं की खूप कमी लोकांनी तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला आहे, चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तो नक्की जॉईन करा. आणि दॅट्स इट.
ऑल द बेस्ट.